आज ना स्वयंपाकघरातील ना एक महत्त्वाची टिप तुम्हाला सांगते. ज्यावेळेस आपण बटाटा कट करतो भाजीसाठी आणि बटाटा कट केल्यानंतर आपल्या लक्षात येतं, की अरे लसूण सोलायचा राहिला, अरे कोथिंबीरच थोडीशी साफ करायची राहिली आणि तोपर्यंत बटाटा हा काळा पडून जातो. तर तोच बटाटा काळा पडू नये यासाठी पाण्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आणि लिंबू पिळल्यानंतर आपला जो बटाटा आहे तो सगळा पाण्यामध्ये टाकायचा आणि नंतर बाकीच्या स्वयंपाकाची आपण तयारी करू शकतो. चला आजची टिप्स कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आता बटाटा चिरला आणि त्याची साल कशी बरं वाया घालवायची, तर ही सालीने ज्यावेळेस आपण ना भांडी घासतो म्हणजे तेलकट डाग वगैरे चोपटपणा असतो तो ना या सालीने निघतो, कारण की बटाट्याच्या सालीमध्ये स्टार्चचं प्रमाण हे जास्त असतं. तर अशाच टिप्ससाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची ही टिप्स कशी वाटली, महत्त्वाची वाटली असेल तर एक लाईक मात्र जरूर करा आणि शेअर देखील करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर बघा आता हे भांडं धुतल्यानंतर भांडं हे आपल्याला चकाचक असं हे निघतं. नक्की घरी ही ट्रिप ट्राय करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.